सर्वांना मी जान्हवी पंचपूर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या आधीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री याचे काही टॉपिक बघितले. फॉर एक्झाम्पल, इनऑर्गॅनिक मध्ये आपण केमिकल बॉन्डिंग, देन स्ट्रक्चर ऑफ ॲटम, पी ब्लॉक एलिमेंट्स हे टॉपिक आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये बघितले. नेक्स्ट फॉर फिजिकल केमिस्ट्री वी हॅव सीन केमिकल कायनेटिक्स, इक्विलिब्रियम म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम. ओके, सो हे टॉपिक्स आपण आधीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये कव्हर केले. फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री दॅट इज स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड्स. ओके, सो याचा आपण स्टडी सुरू करूया. ऑर्गॅनिक मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवणार आहात आपण, तर कंटिन्युएशन. ठीक आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी करताना कंटिन्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज दिस कंटिन्युएशन थिंग? इट्स लाईक दॅट की जेव्हा तुम्ही फिजिकलचा अभ्यास करता, लाईक इफ यू आर स्टडिंग इक्विलिब्रियम, ठीक आहे, तर इक्विलिब्रियमचा स्टडी केला, त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स सुरू झाला. तर इक्विलिब्रियम कम्प्लीट झाला, केमिकल कायनेटिक्स सुरू झाला, तर दोघांमध्ये तसं कनेक्शन काहीच नाहीये. एखाद दुसरा फॉर्म्युला कॅरी फॉरवर्ड होतो और एखाद दुसरी कन्सेप्ट. अदरवाईज समजा तुम्ही इक्विलिब्रियमचा स्टडी न करता डिरेक्टली कायनेटिक्सचा स्टडी केला तरी काही बिघडत नाही. पण ऑर्गॅनिक मध्ये तसं नाहीये. ऑर्गॅनिक स्टडी ऑफ कंटिन्युएशन. व्हॉट डज इट मीन? इफ यू हॅव अंडरस्टूड फर्स्ट लेक्चर देन यू कॅन गो फॉर सेकंड, देन थर्ड अँड फोर्थ. डिरेक्टली तुम्ही फिफ्थ सिक्स टॉपिक वरती किंवा वेगळ्या कुठल्या तरी कन्सेप्ट वरती जम्प केलं तर तुम्हाला ती कन्सेप्ट कळणार नाही. कळायला काय सांगते? इट्स लाईक दॅट की आता आपण बघणार आहोत आपला म्हणजे आता जे काय पुढच्या व्हिडिओ सिरीज होणार आहे ते कशावर असणार, ते जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर जीओसी म्हणायचं त्याला, बरोबर. तर जीओसी मधलं आपण आता सपोज फॉर फर्स्ट फ्यू आपण आता हायब्रिडायझेशन, नोमेनक्लेचर हे बघितलं. त्याच्यानंतर आपण थोडेसे कन्सेप्ट बघितले, आयसोमेरिझम वगैरे, आणि मग परत कधीतरी आपण अल्केन सुरू केला. पण अल्केन सुरू करायच्या आधी परत जीओसीचे तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कळायला काय सांगते? सो फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री कंटिन्युएशन इज व्हेरी नेसेसरी. दॅट्स वाय whenever you are studying organic you should study from first to the last. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला, शेवटी व्हिडिओ सिरीज स्टार्ट करताना सुद्धा मी प्रयत्न करणार आहे की कम्प्लीट ऑर्गॅनिक सेक्शन आपला कंटिन्युअस कव्हर होईल. ठीक आहे, चला सुरू करूया. सो टुडे इज द फर्स्ट लेक्चर अबाउट हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. ओके, सो कार्बन काय काय हायब्रिडायझेशन दाखवतो, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याच्या थोड्या प्रॉपर्टीज. ओके, so carbon have atomic number 6, its electronic configuration is 2 and 4. So according to this 4, its valency is 4, so it can make 4 bonds, and that's why what we call it as tetravalent. Tetravalent means what? It have valency 4. Okay, so it can make 4 bonds. Okay, but when you see this structure, orbital picture, electronic configuration for atomic number 6 is 1s2, 2s2, 2p2. So it means there are only 2 unpaired electrons. So VBT मध्ये आपण काय म्हटलंय, number of unpaired electron is equal to number of bond. So if you see this type of hybrid configuration, then we can say it have valency 2. बरोबर, because 2 unpaired electron, but it is not a fact. Valency of carbon is tetravalent, is 4. One of the electron of 2s jumps into empty 2p orbital. It gets excited, and this excitation energy is 501.6 kilojoule per mole. Okay, so what happens in excited state? The configuration becomes 2s1 and 2p3. Now this carbon can make valency 4, or it can make 4 bonds. Is it okay? Now next part is hybridization. So hybridization of carbon. If 1s and 1p, if they combine, you will get formation of sp hybridization. If 1s and 2p combine, what we get? sp2 hybridization. And if all s and p combine, you will get sp3 hybridization. Okay, so carbon can be in sp or sp2 or sp3 hybridization. Okay, total 4 orbitals आहेत. दोघांचं हायब्रिडायझेशन झालं तर दोघं प्युअर राहतात, तिघांचं हायब्रिडायझेशन झालं तर एक प्युअर राहतो, आणि चौघही हायब्रिडाइज झाले तर 0 प्युअर. ओके, काय बोलले बघा, इन केस ऑफ sp, okay, total we have 4 orbitals, 1 2 3 4. In sp, if you see
टू ऑर्बिटल्स प्युअर 1s अँड 1p. 2 s आणि p आहेत, एक s आणि एक p. जर का दोघं जण हायब्रिड, तर प्युअर ऑर्बिटल्स किती आहेत त्यांच्याकडे 2. फॉर sp2 म्हणजे काय 1s अँड 2p. टोटल 3 झाले. सो इट हॅव 3 हायब्रिड ऑर्बिटल्स. आउट ऑफ 4 3 आर हायब्रिड. सो 1 इज प्युअर. For sp3 means what? 1s and 3p. So total 4. So 4 orbitals are hybrid. So 4 च्या 4 hybridization ला गेले. Pure किती झाले? 0. कळाले? Okay. Next one. What is the thing? Hybrid orbitals make sigma bond and pure orbitals make pi bond. So from this what we can say? sp can make 2 sigma bond and 2 pi bond. sp2 can make 3 sigma bond and 1 pi bond, and sp3 can make 4 sigma bond and 0 pi bonds. Is it okay? So this is a thing for hybridization. आणि आता आपण काय करूयात, sp, sp2, sp3 तिन्ही हायब्रिडायझेशनचे काय कार्बनच्या प्रॉपर्टीज आहेत ते स्टडी करू. ओके, एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे पुढे जाता येईल. ओके, चलो. हायब्रिड कार्बन, वी नो hybridization or what are the hybridization types? sp3, sp2 and sp. So let us check. कार्बन sp3 असेल तर काय, sp2 असेल तर काय आणि sp असेल तर काय. So first thing, what is sp3 hybridization? It means it can form 4 sigma bonds. Okay, number of sigma bonds and pi bonds. So sp3 means it can form 4 sigma bond and 0 pi bonds. बरोबर, मगाशी दिले आपण. sp2 can make 3 sigma bond and 1 pi bond. Total should be 4. Okay, and sp can make 2 sigma bond and 2 pi bond. Okay, next one, pure orbitals. So sp3 have 0 pure orbitals, sp2 have 1 pure orbital, and sp have 2 pure orbitals. Then number of hybrid orbitals. Number of hybrid orbitals. sp3 have 4 hybrid orbitals, sp2 have 3, and sp have 2. Okay. Next one, number of bonds. Number of bonds. Okay, total number of bond 4च असतात. सिग्मा बॉन्ड और व्हॉट कॅन से, आपण जेव्हा पाय बॉन्ड वगैरे म्हणतो त्यावेळेस काय नाव देतो. सो sp3 मेक्स ओनली सिंगल बॉन्ड, sp2 can make double bond, and sp can make triple bond. Okay, single bond, double bond, triple bond. Okay, single bond means only sigma. Okay, single bond म्हणजे काय आपण असं काढतो, only sigma. Double bond means we have 2 bonds out of which one is sigma and one is pi. Okay, when we say triple bond 1 2 3, then one is sigma and 2 are pi. Okay, always remember sigma bond एकच असतो आणि उरलेले pi bond. Okay, next one, hybridization वरून आपल्याला काय सांगता येईल, geometry. So what is geometry of sp3? Geometry of sp3 hybrid काय येणार आहे, it is tetrahedral. Then sp2 is trigonal planar and sp is linear. Okay, so these are geometries. So geometry वरून आपल्याला शेप करता येईल. So tetrahedral means 4 orbitals are oriented in a shape of tetrahedron. Trigonal planar, so 3 orbitals making bond 120 angle, and linear, 2 orbitals are 180 to each other. Okay, so what is bond angle between them? Bond angle here is 109 degree 28 minutes, and for trigonal planar it is 120 degree, and for sp linear it is 180 degree. Okay, लक्षात येते. Next point is percentage character. So percentage S character, percentage S character and percentage P character. So कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, sp3 म्हणजे काय, 1s आणि 3p, 1s आणि 3p, टोटल 4 आहे. 4 मध्ये 1, इट्स लाईक 4 पैकी 1, 4 पैकी 1 म्हणजे किती पर्सेंट झाला, 25%. सो एस किती आहे, 25%, आणि 4 पैकी 3, सो 3 म्हणजे काय, 75% आला पी कॅरेक्टर.
So in sp3 percentage S is 25% and percentage P is 75%. Okay. Same इथं sp2 means 3, sp2 out of 3 1 is S, 2 are P. So 3 पैकी S एक S म्हणजे किती झालं 33.33% S character and 66.66% P character. Okay, and sp 50-50. So 50% S character, 50% P character. Okay, and next and very important thing, as percentage S character increases, okay, I'll write here, as percentage S character increases, electronegativity increases. Percentage S character जेवढं जास्त, कारण की S bond, S orbital is near to nucleus, तर जेवढं न्यूक्लियसच्या जवळ तुम्ही जाल तेवढं काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे अट्रॅक्शन टू द इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. कळलं? सो बिकॉज ऑफ दॅट कुणाचं एस कॅरेक्टर जास्त आहे, पर्सेंटेज एसपी. बरोबर. सो व्हॉट यू कॅन से, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी is sp3 is very less than sp2 and then sp. So sp is highly electronegative. Okay, I will somewhere इथं आपण असं एक बॉक्स करूयात. ओके, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या अपोजिट आपल्याला काय म्हणता येईल, ऍसिडिक नेचर. ओके, व्हॉट डज इट मीन. आता बघा, सपोज इफ आय हॅव C single bond CH, double bond CH and triple bond CH. ओके, सिंगल बॉन्डच्या कार्बनला हायड्रोजन, डबल बॉन्डच्या कार्बनला आणि ट्रिपल बॉन्डच्या. तर काय बघितलं आपण, ट्रिपल बॉन्डचा कार्बन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे भरपूर मायनस आहे, म्हणजे त्याला असणारा हायड्रोजन काय आहे, भरपूर प्लस. H जेवढा प्लस तेवढा ऍसिडिक नेचर जास्त. sp3, sp2, sp. sp carbon is highly electronegative, so hydrogen attached to it is highly positive. Similarly, sp3 carbon is less electronegative, so hydrogen attached to it is also less positive. And जेवढं पॉझिटिव्ह जास्त तेवढं acidic nature जास्त. So what you can say for acidic nature, sp3 is less acidic, then sp2 and then sp. So sp hydrogen is highly acidic. Okay, so how can you show? It's like that, CH single bond CH, double bond CH and triple bond CH. This hydrogen is highly acidic. कळालं? sp, sp2, sp3. So most important point is electronegativity. ओके, जॉमेट्री, येस, जॉमेट्री आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि जॉमेट्री कन्सेप्ट आपण ऑलरेडी केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलंय. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जरा जास्त फोकस करा, बिकॉज आपल्या जे रिएक्टिव्हिटी वगैरे आपले जे येणार आहे, इट इज बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, चलो, सो आगे बढ़े. सो व्हाट वी हैव सीन, sp, sp2 and sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. नाउ विल मेक अ लॉंग टेबल. ठीक आहे, एक छानपैकी मोठालं टेबल करायचंय. 3 आपण केमिकल घेणार आहोत, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड वाले, आणि त्यांच्यामध्ये sp कोण, sp2 काय, sp3 काय, मग जॉमेट्री काय वगैरे वगैरे सगळं लिहूया. ठीक आहे, एक्झाम्पल्सनी सांगूयात. सो वी हॅव सीन 3 केमिकल्स, इथेन, इथिन अँड इथाइन. ओके, सो आधी आपण त्यांचे कॉमन नेम्स लिहूयात, मग त्यांचे स्ट्रक्चर काढू आणि मग हायब्रिडायझेशन, बॉन्ड लेंथ वगैरे सगळं बघूया. ओके, सो इथेन, कॉमन नेम फॉर इथेन इज इथेन. फॉर इथिन इट इज इथिलीन. And for ethyne it is acetylene. Okay, what is their formula? Ethane चा formula is C2H6, ethene चा formula is C2H4 and acetylene it is C2H2. Okay, structure कसं काढायचं बघा. We have 2 carbons, so draw 2 carbons first in all cases. ओके, नेक्स्ट काय आपल्याकडे इथं 6 हायड्रोजन. तर जेवढे हायड्रोजन आहेत दोघांना सेम सेम वाटून टाकायचे, म्हणजे 6 आहेत, तर इथं काय येणार आहे, 3 हायड्रोजन ऑन लेफ्ट अँड 3 हायड्रोजन्स ऑन राईट. ओके, त्याच्यानंतर C2H4, सो वी हॅव 2 हायड्रोजन्स ऑन लेफ्ट, 2 हायड्रोजन्स ऑन राईट. C2H2, 1 हायड्रोजन लेफ्ट, 1 हायड्रोजन राईट. व्हॉट वी कॉल इट एज हिअर स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, कार्बन कॅन मेक 4 बॉन्ड्स, हायड्रोजन नीड्स 1 बॉन्ड. तर इथं कार्बनचे 4 बॉन्ड पाहिजेत, झालेत. So the structure is done. When we come here, what happens?
हायड्रोजनचे 1-1 बॉन्ड झालेत पण कार्बनचा एक बॉन्ड कमी आहे. सो व्हॉट वी नीड टू मेक अ डबल बॉन्ड. सिमिलरली हियर ट्रिपल बॉन्ड. सो इन acetylene we have C triple bond C. Okay. So tell me how many sigma and pi bonds present in CC. C च्या मध्ये किती सिग्मा किती पाय. ओके, और रादर आपण असं म्हणूयात नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड इन होल स्ट्रक्चर. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. ओके, सो बघा टोटल बॉन्ड्स किती तिथे 1 2 3 4 5 6 7. ऑल 7 आर सिग्मा बॉन्ड अँड 0 पाय बॉन्ड. हियर 1 2 3 4 5. बघा डबल बॉन्ड मध्ये एक सिग्मा असतो आणि एक पाय. तर टोटल सिग्मा बॉन्ड किती आहेत 5 आणि पाय बॉन्ड किती आहे 1. Here 1 2 3 sigma and 2 pi bond. Okay, so total sigma bonds and pi bonds. Okay, next one we can call it as this one as single bond, this one as double bond and this one as triple bond. Okay, नीट बघा ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 बॉन्ड. Okay, it is between C and C. Triple bond means 3 bonds. Out of the 3, 1 is sigma and remaining 2 are pi bonds. कळालं? जेव्हा डबल बॉन्ड म्हणतो, डबल बॉन्डचा मिनिंग काय होतं 2 bonds. 2 bonds मधला एक असतो सिग्मा आणि उरलेला एक असतो पाय. ओके, सो डोंट गेट कन्फ्युज की सिग्मा बॉन्ड किती आणि पाय बॉन्ड किती असं विचारलं तर पाय बॉन्ड किती असतात तर जो दुसरा आहे तो पाय बॉन्ड पकडायचा. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू म्हणजे कळेल. ओके, राईट डाऊन क्वेश्चन. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड्स इन. Number of sigma and pi bonds in we'll take example CH3 CH double bond CH2. Okay, we'll have one more bond म्हणजे जरा मोठं काढूयात स्ट्रक्चर. C triple bond C H. ओके, आता बघा सिग्मा बॉन्ड कसे काउंट करायचे आणि पाय बॉन्ड. तर आधी सोपं काय असतं तर पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कुठे दिसत आहेत इथे 1 2 आहेत आणि इथे 3 आहेत. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये पाय बॉन्ड असतात पण डबल बॉन्ड मध्ये एकच पाय बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये 2. कळालंय ना? पहिला बॉन्ड सिग्मा, उरलेले पाय बॉन्ड. इज इट ओके? सो हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर देयर? 1 2 and 3. टोटल पाय बॉन्ड्स किती झाले 3. ओके, सो आय विल टेक दिस स्ट्रक्चर वन्स अगेन, नाहीतर काय होईल कन्फ्युजन होईल. इथं होता डबल बॉन्ड, इथं होता ट्रिपल बॉन्ड. ओके, सो पाय बॉन्ड्स आर 3. नाउ लेट अस काउंट सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड साठी काय करायचं, कंप्लीट कार्बनचं स्ट्रक्चर डिटेल मध्ये काढायचं म्हणजे CH बॉन्ड सगळे सेपरेट काढायचे. सो CH3 कार्बन विथ 3 हायड्रोजन्स, देन सिंगल बॉन्ड, देन कार्बन विथ 1 हायड्रोजन, देन डबल बॉन्ड, देन कार्बन विथ 1 हायड्रोजन, देन सिंगल बॉन्ड, देन कार्बन विथ 3 bonds, देन कार्बन अँड देन सिंगल बॉन्ड. ओके, आता जेवढे सिंगल बॉन्ड आहेत ते सगळे कोण आहेत सिग्मा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल सिग्मा बॉन्ड किती झाले 10. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. कळलं? ओके, विल हॅव वन मोर एक्झाम्पल. आता जरा शॉर्टकट करूयात कारण की मोठं केमिकल आहेत ना. Number of sigma bond and pi bond in this structure. ओके, असं स्ट्रक्चर आलं तर काय करायचं तर पाय बॉन्ड डोळ्यांना दिसतंय किती आहेत. नंबर ऑफ पाय बॉन्ड किती झाले 2. ओके, देन व्हॉट यू डू, याला म्हणायचं झिगझॅग फॉर्म्युला. तर याचा आधी कम्प्लीट फॉर्म्युला काढूया. सो किती कार्बन आहेत 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. देन देर इज अ डबल बॉन्ड हियर. Then write down hydrogens. So इथं 1 कार्बन आहे, 1 बॉन्ड आहे, so CH3. Then we need CH, 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 CH3. काय केलं कळालं? जो आपला आधी झिगझॅग फॉर्म्युला आहे त्याचं कम्प्लीट फॉर्म्युला मध्ये कन्व्हर्जन केलं. नाउ व्हॉट टू डू फॉर सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड साठी फक्त आधी कार्बन कार्बन बॉन्ड काउंट करूया. 1 2 3 4 5. टोटल किती झाले 5. ओके, नेक्स्ट वन ऑल हायड्रोजन्स. ऑल हायड्रोजन्स दे विल मेक ओनली सिग्मा बॉन्ड. कारण की हायड्रोजनला सिंगल बॉन्डच येतो. सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड. किती हायड्रोजन आहेत
3 + 3 6 7 8 9 10 टोटल 10 झाले. So all hydrogens will make sigma bond, means 5 + 10, that is 15. कळालं? So this molecule have 2 pi bonds and 15 sigma bonds. कळालं कसं करायचं? So how to solve this one? Whenever you get zigzag structure, first draw complete formula. नंतर काय करायचं? पाय बॉन्ड आपल्याला लगेच कळतात. सिग्मा बॉन्ड साठी काय करायचं? आधी कार्बन स्केलेटनचे बॉन्ड काउंट करायचे प्लस ऑल हायड्रोजन. कळालं? ओके, वन मोर एक्झाम्पल. We'll have structure. Okay, this is a structure. We have 2 methyl group and 1 benzene ring. Okay, so see how many carbon bonds are there. बरं, परत एकदा pi bond 3 डोळ्यांना दिसतात. Once again, these are not 6 pi bond, only 3. कळते ना? डबल बॉन्ड मधला एक सिग्मा, एक पाय, तर एकच पाय धरायचं. ओके, आता कार्बन स्केलेटन. सिग्मा बॉन्ड फक्त कार्बन बॉन्ड बघा. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल कार्बन बॉन्ड किती आहेत? 8. नाव टोटल हायड्रोजन्स. तर हायड्रोजन कसे काउंट करायचे? डोळ्यांना किती दिसतात? 6. बरोबर, 5 3 + 3. देन रिमेनिंग हायड्रोजन हिअर इज 1 2 3 4. इथे येणार का हायड्रोजन? नाही येणार, कारण की कार्बनची 4 व्हॅलेन्सी झाली आहे. सो टोटल हायड्रोजन किती आहेत? 10. सो टोटल सिग्मा बॉन्ड किती झाले? 18. सो वी हॅव 3 pi bonds and 18 sigma bonds. ओके, समजलं कसं करायचंय? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड, नंबर ऑफ पाय बॉन्ड. ओके, डन. चलो, नाउ नेक्स्ट पार्ट विल कम बॅक टू अवर इथेन, इथिन, इथाइन. सो सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड कळाला. नाउ विल गो फॉर नेक्स्ट पॉइंट, नंबर ऑफ प्युअर अँड हायब्रिड ऑर्बिटल्स. नंबर ऑफ प्युअर अँड हायब्रिड, आपण आधी हायब्रिड लिहूया. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स and number of pure orbitals. ओके, फर्स्ट ऑफ ऑल टोटल नंबर ऑफ ऑर्बिटल कसं काढायचं? तर एक बॉन्ड होणार असेल बघा, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी मध्ये काय बघितलंय? ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल. 2 ऑर्बिटल कंबाईन होतात. बरोबर, सो 2 ऑर्बिटल ओव्हरलॅप झालं की मध्ये जे काय होतं त्याला बॉन्ड म्हणतो. बरोबर, सो व्हॉट इज द थिंग? नंबर ऑफ बॉन्ड्स into 2 is equal to number of orbitals. ओके, इट मे बी सिग्मा पाय, किती पण असू देत. ओके, किती टोटल बॉन्ड आहेत? इंटू 2. आता बघा इथे टोटल बॉन्ड्स किती आहेत? 7 + 1 7 + 0 7. 7 into 2 14. सो वी हॅव टोटल 14 ऑर्बिटल्स. सो 14 मधले किती हायब्रिड आहेत, किती प्युअर आहेत? ठीक आहे, बघूया. सो C, single bond C, H, 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 H. ओके, कार्बन इज sp3 hybridized. आता आपण बघितलंय मगाशी, sp3 मीन्स 4 हायब्रिड अँड 0 प्युअर. बरोबर, sp3 कार्बन म्हणजे काय असतं? 4 हायब्रिड अँड 0 प्युअर. ओके, सो आपल्याकडे हा एक sp3 कार्बन आहे. रादर दोन्ही sp3 आहेत. बरोबर, सो हा sp3 कार्बन आहे. सो या कार्बन कडे किती हायब्रिड ऑर्बिटल आहे? 4 हायब्रिड. बरोबर, HY लिहूया, नाही तर हायड्रोजन वाटेल. सिमिलरली दिस कार्बन इज ऑल्सो हॅव्हिंग 4 हायब्रिड अँड 0 प्युअर, मला लिहायलाच नको. बरोबर, नाउ नेक्स्ट वन, दिस हायड्रोजन्स. ओके, हायड्रोजनचं कोणतं ऑर्बिटल वापरतो आपण? S. सो ऑल हायड्रोजन्स आर pure orbitals. All hydrogen is having pure orbital. Okay, so total किती झाले? 4 + 4 8. So it have 8 hybrid orbitals. कळालं? आणि प्युअर किती झाले? 1 2 3 4 5 6 प्युअर. ओके, एकदा क्रॉस चेक करूयात काय लिहिलंय ते. टोटल आपल्याला किती पाहिजेत? 14. आहेत का 14? येस. काय केलं? परत एकदा बघा, sp3 कार्बन आहे. जो sp3 आहे त्याच्याकडे 4 हायब्रिड 0 प्युअर. तर आपल्या कार्बनकडं, या कार्बनकडे 4 ऑर्बिटल आहेत हायब्रिड, याच्याकडे 4 आहेत हायब्रिड.
टोटल मॉलिक्यूल मध्ये किती झाले मग 8 हायब्रिड, बरोबर. आणि ऑल हायड्रोजन्स आर युजिंग प्युअर ऑर्बिटल. सो जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे प्युअर. So 8 hybrid and 6 pure. So this molecule have 8 hybrid orbital and 6 pure. All 8 belongs to carbon and all 6 belongs to hydrogen. Is it okay? चलो नेक्स्ट बघूयात आपण sp2. In sp2 we have structure C double bond C, ethene. C double bond C, H H H H. So this carbon is having sp2. sp2 मध्ये काय असतं 3 hybrid orbitals and 1 pure orbital, बरोबर. So now this first carbon it is sp2 म्हणजे त्याच्याकडे काय 3 hybrid 1 pure. Similarly this carbon it is again having 3 hybrid and 1 pure. Okay, all hydrogens have pure orbital, pure, pure, pure. Okay, so tell me total hybrid orbitals किती झाले? 3 plus 3 6 and total pure 1 2 3 4 5 6. Okay, कळालं कसं केलं? आणि परत एकदा क्रॉस चेक करूयात 6 6. सो 5 plus 1 किती झाले आपल्याकडे ऑर्बिटल्स? 5 plus 1 6. 6 into 2 12. So we have total 12 orbitals. आहेत का total? Yes. So we are on the correct track. So what we can say for ethylene? Ethylene have 6 hybrid orbitals and 6 pure orbitals. Out of 6 hybrid, all 6 belongs to carbon. Out of 6 pure, बघा 6 pure पैकी कोणाचे किती आहेत? 4 for hydrogen and 2 for carbon. कळालं? जे 6 प्युअर आहेत त्यातले 4 कोणाचे आहेत? हायड्रोजनचे आणि 1 कोणाचा आहे? 2 कोणाचे आहेत? कार्बनचे. कळालं? ओके. सो दिस इज फॉर इथिलीन C double bond C. Now we'll go for next one C triple bond C. C triple bond C. So it have hybridization sp. For sp we have 2 hybrid orbitals and 2 pure orbitals, बरोबर. So for again first carbon this C, what we have 2 hybrid 2 pure. For the second carbon we have 2 hybrid and 2 pure, बरोबर. Then this hydrogen is having pure, this hydrogen is having pure. So what is total hybrid? टोटल हायब्रिड किती झाले? 2 plus 2 4. and प्युअर किती झाले? 1 2 3 4 5. सॉरी 4 5 and 6. ओके. हाऊ टू क्रॉस चेक? अगेन सी हियर टोटल बॉन्ड्स किती आहेत आपल्याकडे? 5. सो 5 2 जा 10. सो वी नीड ओनली 10 ऑर्बिटल्स. 6 plus 4 10. So we are on correct track. So how many hybrid orbitals? 4. All 4 belongs to carbon. And how many pure? 6. Sorry. Out of 6, 2 for hydrogen and 4 for carbon. कळाले? नंबर ऑफ प्युअर अँड नंबर ऑफ हायब्रिड कसं कॅल्क्युलेट करायचं? इज इट ओके? सोपं आहे ना? चलो नाउ विल सॉल्व सम क्वेश्चंस. नंबर ऑफ प्युअर ऑर्बिटल्स अँड नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. ओके. तर हायब्रिडायझेशन आधी बघूया. सो फर्स्ट कार्बन हायब्रिडायझेशन इज sp3, सेकंड वन इज sp2 अँड थर्ड वन इज sp. sp2 बरोबर ना, डबल बॉन्ड आहे. ओके. नेक्स्ट वन नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. सो sp3 म्हणजे किती? 4. आणि प्युअर ऑर्बिटल किती असतात त्याच्याकडे? 0. sp2 have 3 1 बरोबर. नेक्स्ट वन टोटल हायड्रोजन्स किती आहेत? 3 plus 1 4 4 5 6. टोटल हायड्रोजन किती? 6. ऑल 6 मेक्स सिग्मा और ऑल 6 मेक्स प्युअर ऑर्बिटल. जे प्युअर आहेत किंवा ते सिग्मा बॉन्ड पण करतात, बरोबर. सो टोटल हायब्रिड ऑर्बिटल्स किती झाले? टोटल हायब्रिड ऑर्बिटल 4 3 3 10 and टोटल प्युअर ऑर्बिटल्स किती झाले? 6 7 8.
Okay, so how to calculate total hybrid and total pure? कळालंय? We'll have one more example. Okay, we'll have all types of carbon, sp, sp2 and sp3. Okay, so first जेव्हा मोठा मॉलिक्यूल येतो तेव्हा sp किती, sp2 किती, sp3 किती ते सगळं बघूया. So 1 2 3 4 5 6 7 total carbons किती आहेत? 7. Out of 7 how many are sp3? 1 हा sp3 आहे, हा आपण इथे लिहूयात. पहिला कोणता आपला sp3, हा दुसरा काय sp2, sp2 हा आहे sp3, ट्रिपल बॉन्ड म्हणजे sp, sp and this one is sp3. सो टोटल sp3 किती आहेत आपल्याकडे? 1 2 and 3. बरोबर, टोटल sp3 कार्बन किती आहेत? 3. टोटल sp2 कार्बन किती आहेत? 1 2. आणि टोटल sp कार्बन किती आहेत? 2. 3 2 2. टोटल 7 झाले का? येस. ओके, नाउ व्हॉट वी नो, sp3 have 4 हायब्रिड and 0 प्युअर. एका sp3 कार्बन कडे 4 हायब्रिड असतात, तर 3 जणांकडे किती? ओके, आय राईट हिअर हायब्रिड. Okay, one sp3 carbon have 4 hybrid orbitals, so 3 will have 3 into 4 12 hybrid orbital. And how many pure? 0. Okay, next one sp2, one sp2 have 3 hybrid and 1 pure, so 2 कार्बन आहेत तसे, so 3 hybrid into 2. बरोबर, टोटल किती झाले? 6. आणि एका कार्बन कडे 1 प्युअर, तर 2 कार्बन कडे 2 प्युअर. ओके, sp have 2 hybrid and 2 pure. कुठे लिहिलंय का आपण? आधी लिहिलं होतं 2 hybrid 2 pure. सो एका sp कडे 2 हायब्रिड, तर 2 sp कडे किती होणार आहे? 2 into 2 4. आणि सेम 2 into 2 4 काय झाले? प्युअर. कळालं? सो टोटल हायब्रिड ऑर्बिटल 12 plus 6 plus 4 किती झाले? इट इज 22 हायब्रिड ऑर्बिटल. प्युअर किती? 2 plus 4 6 प्लस ऑल हायड्रोजन्स. ओके, हायड्रोजन काउंट करूयात. इथं काय येणार आहे? CH3 CH CH CH2. इथं काय कार्बन? हायड्रोजन नाही, इथं नाही, आणि इकडं काय? CH3. सो 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. सो टोटल हायब्रिड ऑर्बिटल्स आर 22 and total pure orbitals are 6 plus 10 16. कळालं? सो कसं सॉल्व करायचंय टोटल हायब्रिड अँड प्युअर? ओके, सो एक काम करा, एक स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला क्वेश्चन काय कहतात? हाऊ मेनी हायब्रिड ऑर्बिटल्स आर देअर, हाऊ मेनी प्युअर, और व्हॉट इज द रेशो ऑफ प्युअर टू हायब्रिड? ओके, हाऊ मेनी sp3 कार्बन, हाऊ मेनी sp2 कार्बन, हाऊ मेनी sp3 ऑर्बिटल्स. ओके, जस्ट ऑर्बिटल वर आला क्वेश्चन, हाऊ मेनी ऑर्बिटल्स sp3 ऑर्बिटल, तर हे झाले ऑर्बिटल. कळालं? त्याने आन्सर द्यायचा. डन. So let us move on to the next column. So what we have seen, number of sigma bonds, number of pi bond, number of pure orbital, hybrid orbital. Now next one is, next point we will see is geometry. Okay, so geometry काय येणार आहे? This one has single bond. जॉमेट्री सिंगल बॉन्ड आहे, sp3 हायब्रिडायझेशन. बरोबर, हायब्रिडायझेशन काय ते आपलं sp3. सो जॉमेट्रीचं नाव काय येणार आहे? टेट्राहेड्रल. अँड व्हॉट इज बॉन्ड अँगल? 109 डिग्री 28 मिनिट्स. बरोबर. इन सेकंड केस डबल बॉन्ड इज देअर, sp2 hybridization, so it is trigonal planar, bond angle is 120 degree. Third one is sp hybridization. बरोबर, geometry is linear and bond angle is 180 degree. Okay, so what we can say about bond angle? Bond angle कोणाचा मोठा येतोय? sp चा. So sp is highest, then sp2 and then sp3. Okay, हे जरा रब करूयात. So angle sp will be highest. Okay, I will go for next point, and that one is bond length.
Okay, bond length, we'll see first carbon-carbon bond length. Okay, C single bond C, C double bond C, C triple bond C. Okay, so केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण हा पॉइंट बघितलाय, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतो, बॉन्ड ऑर्डर 1, बरोबर ना. बॉन्ड ऑर्डर काय म्हणतो याला, 1. डबल बॉन्डला बॉन्ड ऑर्डर 2 आणि याला काय म्हणायचं, बॉन्ड ऑर्डर 3. ओके, विल राईट समवेअर हिअर. सिंगल बॉन्ड जे बॉन्ड ऑर्डर किती घ्यायची, 1. इथं काय लिहिणार आहे, बॉन्ड ऑर्डर 2 and here bond order is 3. Okay, and what we know, as bond order increases, bond length decreases. bond order वाढते तसं bond length काय होत जातं, कमी होत जातं. So experimentally the same observation is there. Bond order increases, bond length decreases. This carbon-carbon bond length for ethane is 1.54 angstrom. For ethane is 1.34 angstrom and for ethene it is 1.20 angstrom. कळते? So bond order वाढली की bond length कमी होते. Okay, so here you can say sp, sp2, sp3 ने सांगितलं तर काय होईल, sp3 have highest bond length, then sp2 and then sp. Okay, so it is about cc bond length. Now if we see ch bond length, ch म्हणजे काय, कार्बन नेक्स्ट टू और कार्बन 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 हायड्रोजन, डिफरन्स कळतोय. सो इन ऑल दिस 3 केसेस बॉन्ड ऑर्डर इज 1. सगळ्या केसमध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड एकच आहे, सिंगल बॉन्ड आहे. पण बिकॉज ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ अर्लियर, या आधीच्या बॉन्ड मुळे काय होतं, या बॉन्ड लेंथ मध्ये पण थोडासा फरक पडतो. सो व्हॉट इज दॅट चेंज, कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ फॉर सिंगल बॉन्ड इट इज 1.09 angstrom, it is 1.08 angstrom and this one is 1.06 angstrom. ठीक है, a very small change you can see in carbon hydrogen bond length. Okay, okay, done. And now last one is bond energy. Okay, जरा छान लाईन काढूयात आपण. Bond energy. So what is bond energy? It is energy required to break the bond. Okay, this energy is in kilocalories per kilojoule per mole. Okay, bond energy for single bond it is around 310 kilojoule per mole. Okay, sorry 309, 340. Okay, 340, 348 somewhere ahe. Next for C double bond C, it is 610. Okay, इथं 10 आहे, 610 and for triple bond it is 827. Okay, so what you can say, सिंगल बॉन्डला ब्रेक करायला लागणारी एनर्जी कमी, मग डबल बॉन्ड आणि मग ट्रिपल बॉन्ड. ओके, सो सी बॉन्ड एनर्जी व्हॉट वी कॅन से, आय विल राईट समवेअर हिअर. C single bond C will have less energy than C double bond C and then C triple bond C, or this bond is highly strong. इतका स्ट्रॉंग आहे की त्याला ब्रेक करायला भरपूर एनर्जी लागते. लक्षात आलं? So this is all about what you can say, how many pure orbitals, hybrid orbital, how many sigma bond, pi bond. नेक्स्ट वन बॉन्ड लेंथ कसं काढायचं, इंक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे, जनरली क्वेश्चन तुम्हाला ह्या नंबर्स वर नाहीये. तुम्हाला क्वेश्चन येतो विच ऑफ द फॉलोइंग हॅव हायेस्ट CH बॉन्ड लेंथ, लोएस्ट CC बॉन्ड लेंथ. ओके, किंवा एनर्जी, कोणाची एनर्जी मॅक्सिमम आहे, असे क्वेश्चन येतात. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड देन विल गो फॉर सॉल्विंग सम एक्झाम्पल्स. ओके, चलो, सो विल हॅव वन एक्झाम्पल. की हायब्रिडायझेशन आधी बघूया. So first carbon hybridization is sp3, second one is sp2 and third one is sp2 बरोबर ना, डबल बॉन्ड आहे. ओके, नेक्स्ट वन नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. सो sp3 म्हणजे किती, 4 आणि प्युअर ऑर्बिटल किती असतात त्याच्याकडे, 0. sp2 have 3, 1, 3,
1. बरोबर. नेक्स्ट वन, टोटल हायड्रोजन्स किती आहेत? 3 + 1 4, 4 5 6. टोटल हायड्रोजन किती? 6. ऑल 6 मेक्स सिग्मा और ऑल 6 मेक्स प्युअर ऑर्बिटल. जे प्युअर आहेत किंवा ते सिग्मा बॉन्ड पण करतात. बरोबर. सो टोटल हायब्रिड ऑर्बिटल्स किती झाले? टोटल हायब्रिड ऑर्बिटल 4 3 3 10 and total pure orbitals किती झाले? 6 7 8. Okay, so how to calculate total hybrid and total pure? कळालंय? We'll have one more example. Okay, we'll have all types of carbon, sp sp2 and sp3. Okay, so first जेव्हा मोठा मॉलिक्यूल येतो तेव्हा sp किती, sp2 किती, sp3 किती ते सगळं बघूया. So 1 2 3 4 5 6 7. टोटल कार्बन्स किती आहेत? 7. आउट ऑफ 7 हाऊ मेनी आर sp3? 1. हा sp3 आहे, हा आपण इथे लिहूयात. पहिला कोणता आपला? sp3. हा दुसरा काय? sp2. sp2 हा आहे sp3. ट्रिपल बॉन्ड म्हणजे sp sp and this one is sp3. सो टोटल sp3 किती आहेत आपल्याकडे? 1 2 and 3. बरोबर. टोटल sp3 कार्बन किती आहेत? 3. टोटल sp2 कार्बन किती आहेत? 1 2. आणि टोटल sp कार्बन किती आहेत? 2. 3 2 2. टोटल 7 झाले का? येस. ओके. नाउ व्हॉट वी नो, sp3 have 4 हायब्रिड and 0 प्युअर. एका sp3 कार्बन कडे 4 हायब्रिड असतात, तर 3 जणांकडे किती? ओके, आय राईट हिअर हायब्रिड. Okay, one sp3 carbon have 4 hybrid orbitals, so 3 will have 3 into 4 12 hybrid orbital. And how many pure? 0. Okay, next one, sp2. One sp2 have 3 hybrid and 1 pure, so 2 कार्बन आहेत तसे. So 3 hybrid into 2. बरोबर. टोटल किती झाले? 6. आणि एका कार्बन कडे 1 प्युअर, तर 2 कार्बन कडे 2 प्युअर. ओके. sp have 2 hybrid and 2 pure. कुठे लिहिलंय का आपण? आधी लिहिलं होतं 2 hybrid 2 pure. सो एका sp कडे 2 हायब्रिड, तर 2 sp कडे किती होणार आहे? 2 into 2 4. आणि सेम 2 into 2 4 काय झाले? प्युअर. कळालं? सो टोटल हायब्रिड ऑर्बिटल 12 + 6 + 4 किती झाले? इट इज 22 हायब्रिड ऑर्बिटल. प्युअर किती? 2 + 4 6 प्लस ऑल हायड्रोजन्स. ओके, हायड्रोजन काउंट करूयात. इथं काय येणार आहे? CH3 CH CH CH2. इथं काय कार्बन? हायड्रोजन नाही, इथं नाही. आणि इकडं काय? CH3. सो 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. सो टोटल हायब्रिड ऑर्बिटल्स आर 22 and total pure orbitals are 6 + 10 16. कळालं? सो कसं सॉल्व करायचं आहे टोटल हायब्रिड अँड प्युअर? ओके, सो एक काम करा, एक स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला क्वेश्चन काय येतात? हाऊ मेनी हायब्रिड ऑर्बिटल्स आर देअर, हाऊ मेनी प्युअर, और व्हॉट इज द रेशो ऑफ प्युअर टू हायब्रिड. ओके, हाऊ मेनी sp3 कार्बन, हाऊ मेनी sp2 कार्बन, हाऊ मेनी sp3 ऑर्बिटल्स. ओके, जस्ट ऑर्बिटल वर आला क्वेश्चन, हाऊ मेनी ऑर्बिटल्स sp3 ऑर्बिटल, तर हे झाले ऑर्बिटल. कळालं? त्याने आन्सर द्यायचा. डन. So let us move on to the next column. So what we have seen, number of sigma bonds, number of pi bond, number of pure orbital, hybrid orbital. Now next one is, next point we will see is geometry. Okay, so geometry काय येणार आहे? This one has single bond. जॉमेट्री सिंगल बॉन्ड आहे, sp3 हायब्रिडायझेशन. बरोबर. हायब्रिडायझेशन काय ते आपलं sp3. सो जॉमेट्रीचं नाव काय येणार आहे? टेट्राहेड्रल. अँड व्हॉट इज बॉन्ड अँगल? 109 डिग्री 28 मिनिट्स. बरोबर. इन सेकंड केस डबल बॉन्ड इज देअर, sp2 hybridization, so it is trigonal planar, bond angle is 120 degree. Third one is sp hybridization,
बरोबर. Geometry is linear and bond angle is 180 degree. Okay. So what we can say about bond angle? Bond angle कोणाचा मोठा येतोय? SP चा. So SP is highest, then SP2 and then SP3. Okay. हे जरा रब करूयात. So angle SP will be highest. Okay. Now we'll go for next point and that one is bond length. Okay, bond length. We'll see first carbon-carbon bond length. Okay, C single bond C, C double bond C, C triple bond C. Okay, so chemical bonding मध्ये आपण हा पॉइंट बघितलाय. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतो? बॉन्ड ऑर्डर 1. बरोबर ना. बॉन्ड ऑर्डर काय म्हणतो याला? 1. डबल बॉन्डला बॉन्ड ऑर्डर 2 आणि याला काय म्हणायचं? बॉन्ड ऑर्डर 3. ओके, विल राईट समवेअर हिअर. सिंगल बॉन्ड जे बॉन्ड ऑर्डर किती घ्यायची? 1. इथं काय लिहिणार आहे? बॉन्ड ऑर्डर 2 and here bond order is 3. Okay, and what we know, as bond order increases, bond length decreases. Bond order वाढते तसं bond length काय होत जातं? कमी होत जातं. So experimentally the same observation is there. Bond order increases, bond length decreases. This carbon-carbon bond length for ethane is 1.54 angstrom. For ethane is 1.34 angstrom and for ethene it is 1.20 angstrom. Correct? So bond order वाढली की bond length कमी होते. Okay? So here you can say SP, SP2, SP3 ने सांगितलं तर काय होईल? SP3. SP3 have highest bond length, then SP2 and then SP. Okay, so it is about CC bond length. Now if we see CH bond length, CH म्हणजे काय? Carbon next to or carbon hydrogen. Difference कळतोय? So in all these 3 cases bond order is 1. सगळ्या केस मध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड एकच आहे, सिंगल बॉन्ड आहे. पण बिकॉज ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ अर्लियर, या आधीच्या बॉन्ड मुळे काय होतं? या बॉन्ड लेंथ मध्ये पण थोडासा फरक पडतो. सो व्हॉट इज दॅट चेंज? कार्बन हायड्रोजन बॉन्ड लेंथ फॉर सिंगल बॉन्ड इट इज 1.09 angstrom, it is 1.08 angstrom and this one is 1.06 angstrom. ठीक है, a very small change you can see in carbon hydrogen bond length. Okay, okay, done. And now last one is bond energy. Okay, जरा छान लाईन काढूयात आपण. Bond energy. So what is bond energy? It is energy required to break the bond. Okay, this energy is in kilocalories kilojoule per mole. Okay, bond energy for single bond it is around 310 kilojoule per mole. Okay, sorry 309, 340. Okay, 340, 348 somewhere ahead. Next for C double bond C it is 610. Okay, इथं 10 आहे, 610 and for triple bond it is 827. Okay, so what you can say, सिंगल बॉन्ड ला ब्रेक करायला लागणारी एनर्जी कमी, मग डबल बॉन्ड आणि मग ट्रिपल बॉन्ड. ओके, सो सी बॉन्ड एनर्जी व्हॉट वी कॅन से, आय राईट समवेअर हिअर. C single bond C will have less energy, then C double bond C and then C triple bond C, or this bond is highly strong. इतका स्ट्रॉंग आहे की त्याला ब्रेक करायला भरपूर एनर्जी लागते. लक्षात आलं? So this is all about what you can say, how many pure orbitals, hybrid orbital, how many sigma bond, pi bond. नेक्स्ट वन बॉन्ड लेंथ कसं काढायचं, इंक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर. ठीक आहे, जनरली क्वेश्चन तुम्हाला ह्या नंबर्सवर नाहीये. तुम्हाला क्वेश्चन येतो विच ऑफ द फॉलोइंग हॅव हायेस्ट CH बॉन्ड लेंथ, लोएस्ट CC बॉन्ड लेंथ. ओके, किंवा एनर्जी, कोणाची एनर्जी मॅक्सिमम आहे असे क्वेश्चन येतात. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस and then we'll go for solving some examples.
ओके, चलो. सो विल हॅव वन एक्झाम्पल. चला तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन काय, राईट हायब्रिडायझेशन अँड शेप्स ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल. फर्स्ट वन इज CH2CO, CH3L, CH3 twice CO अँड CH3Cl. ओके, काय करूयात आपण, जेवढे सगळे कार्बन आहेत त्या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सांगूयात आणि मॉलिक्यूलचा शेप. तर मॉलिक्यूलचा शेप कोण ठरवतो, सेंट्रल ॲटम. तर सेंटरला जो कोण येतोय ते बघून आन्सर द्यायचा. ठीक आहे. सो CH2CO, so total we have 2 carbons. So how to draw this shape? We have 2 carbons. हा एक. या कार्बनला काय लागलंय, 2 हायड्रोजन आणि या कार्बनला कोण आहे, एक ऑक्सिजन. ओके, एकदा बेसिक आपण स्केलेटन काढला. आता त्याच्या पुढं काय करायचं, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, कार्बनची 4 आणि ऑक्सिजनची 2. बघूयात काय होतंय. सो आपला हा CH ओके, हा पण ओके. या कार्बनला 4 बॉन्ड्स पाहिजे. सो वी कॅन मेक अ डबल बॉन्ड हियर. नेक्स्ट वी कॅन मेक हियर 1 मोर डबल बॉन्ड. नाउ एव्हरीवन हॅपी. बरोबर. चला आता मला सांगा हायब्रिडायझेशन. दिस फर्स्ट कार्बन, या कार्बन साठी किती सिग्मा बॉन्ड दिसत आहेत, 1 2 3 सिग्मा बॉन्ड अँड 1 पाय बॉन्ड. बरोबर ना. सो इट इज sp2. नाउ सी दिस वन. आता या कार्बन मध्ये डबल बॉन्ड दिसतंय, मग आपण काय म्हणणार, sp2. पण डबल बॉन्डनी आन्सर नाही द्यायचं, नंबर ऑफ पाय बॉन्डनीच आन्सर द्यायचं. सो या दोन्हीकडे काय दिसतंय, एक सिग्मा बॉन्ड. सो 2 सिग्मा बॉन्ड आणि दोन्हीकडे एक पाय बॉन्ड. सो इट हॅव 2 पाय बॉन्ड. सो 2 पाय बॉन्ड आले म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं, sp. कळलं नाही. सो वी हॅव सच काइंड ऑफ मॉलिक्यूल आणि हा आपला सेंट्रल ॲटम. सो जॉमेट्री काय येणार याची, लिनियर. कळलं. नेक्स्ट वन CH3 है. दिस इज सिंपल एक्झाम्पल, ओनली 1 कार्बन. सो सेंटरला एक कार्बन आहे आणि 3 हायड्रोजन, 1 फ्लोरीन. सो वी हॅव 3 हायड्रोजन, 1 फ्लोरीन. सो हायड्रोजन हॅव व्हॅलेन्सी 1, फ्लोरीन हॅव 1, कार्बन हॅव 4. एव्हरीवन हॅपी. सो ओव्हरऑल काय दिसतं आपल्याला या कार्बन कडं, 4 सिग्मा बॉन्ड, 0 पाय बॉन्ड. सो हायब्रिडायझेशन काय, sp3 आणि जॉमेट्रीचं नाव काय येणार आहे, टेट्राहेड्रल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. CH3 twice CO. ओके, CH3 twice कसं लिहिणार आहे, CH3 twice CH3 2 वेळा लिहिला. या दोन्ही कार्बनचा एक बॉन्ड, नंतर हा C आणि त्याला O. तर या कार्बनचे 4 बॉन्ड, या कार्बनचे 4 बॉन्ड झालेत. या कार्बनचं व्हायचं आहे. सो व्हॉट विल डू, विल मेक अ डबल बॉन्ड. सो व्हॉट यू कॅन से, इथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय, sp3. आणि या कार्बनकडे किती सिग्मा किती पाय आहेत, दिस कार्बन हॅव 3 सिग्मा बॉन्ड अँड 1 पाय बॉन्ड. सो एक पाय बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं, sp2. आणि सेंटरला कोण आहे, sp2. सो जॉमेट्रीचं नाव काय येणार आहे, ट्रायगोनल प्लेनर. इज इट ओके. नाउ लास्ट वन CH3CN. वी हॅव 2 कार्बन्स. सो मेक C सिंगल बॉन्ड C. ह्या कार्बनला काय, 3 हायड्रोजन, 1 2 3 अँड दिस कार्बन हॅव 1 नायट्रोजन. ओके, नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असते, 3. सो हायड्रोजन ओके डन, कार्बन पण हॅपी. ह्या कार्बनला किती बॉन्ड पाहिजेत, 2. नायट्रोजनला पण 2. मग काढूयात. सो व्हॉट यू कॅन से, हायब्रिडायझेशन ऑफ दिस फर्स्ट कार्बन. फर्स्ट कार्बन कडे काय, 4 सिग्मा बॉन्ड. सो इट इज sp3. अँड दिस वन हॅव 1 and 2 सिग्मा अँड 2 पाय बॉन्ड. सो इट इज sp. बरोबर. सेंटरला कोण आहे, sp. सो जॉमेट्री इज लिनियर. जॉमेट्री काय आली, लिनियर. समजलंय का. सो हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन, मीन्स अदर दॅन कार्बन ॲटम आला तर कसं सॉल्व करायचं. डन. चला एक स्क्रीनशॉट काढा. ओके. So I hope you have understood this first lecture for organic chemistry. In this lecture what we have seen, how to understand hybridization of carbon, how many pure orbitals, hybrid orbitals, how many sigma bond, pi bond, what is the geometry, bond angle. ओके, हे कसं काढायचं. सो स्ट्रक्चर दिलेलं असतं त्यावरनं आन्सर द्यायचं. ओके, चलो. सो विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर, रादर नेक्स्ट लेक्चर सिरीज म्हणूयात आपण, इट विल बी
on IUPAC nomenclature. ठीक आहे, so we'll start that one very soon. Okay, goodbye.